पप्पांनी ज्या गोष्टीवर बोट ठेवावं ती वस्तू मी त्यांना आणून देईन. तिची पहाटच सुरू होते आवाजाने. परफेक्ट बीट, क्लिअर व्हॉइस आणि बॅलन्स साऊंड हे जेव्हा एखाद्या कार्यक्रमात सुरळीतपणे सुरू असतं तेव्हा आपण पटकन समजून घेतो की यामागे एखादा मास्टरमाइंड काम करतोय. ही आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील येथे राहणाऱ्या अश्विनी गायकवाडची कहाणी. तसं तर हा व्यवसाय आमच्या आजोबांपासून आलेला, आजोबांनंतर पप्पांनी सांभाळलेला. मग पप्पांची पण इच्छा होती की हा माझ्यानंतर कोणीतरी सांभाळावा, पण काय झालं त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांना थोडी खंत वाटत होती. तर मग मी म्हटलं की हा व्यवसाय मी सांभाळेन म्हणून, आणि मला ह्या व्यवसायाची खूप आवड पण होती. त्यामुळे मग मी इंटरेस्ट घेतला नाही का की हे शिकावं असं. फक्त परंपरा नव्हे तर एका वेगळ्या क्षेत्रात मनापासून स्वतःला सिद्ध करण्याची आवडच अश्विनीला इतरांपेक्षा वेगळं बनवते. 5वीला असल्यापासून पप्पांसोबत मदत म्हणून जात होते, पण आता 2 वर्षापासून मी एकटी सगळं हँडल करते. माझ्या एकटीचं सेटअप हँडल करते. जेव्हा ऑर्डर वगैरे नसेल तेव्हा कॉलेजला जाते. शक्यतो सगळ्या ऑर्डर संध्याकाळीच असतात, नाईट शो. मग कॉलेज सकाळी असतं त्यामुळे सकाळी कॉलेज करायचं आणि संध्याकाळी ऑर्डरला यायचं. साऊंड ऑपरेटिंगचं काम हे फक्त पुरुषांचीच मक्तेदारी नव्हे तर ते स्त्रियांच्या हातालाही बळ आणि वेगळी ओळख देणारं काम आहे हे तिने सिद्ध करून दाखवलंय. तसं तर माझ्या मम्मीला हे आवडत नव्हतं नाही का. तिला वाटायचं जॉब करावा, म्हणजे हे काय वेगळं नाहीये, तिला असं वाटायचं. पण तिला असं वाटायचं नाही का बाकीच्या मुली पण जॉब वगैरे करतात, मग तू पण जॉब करायला पाहिजे नाही का. तर पण मग नंतर मी बिझनेस करायला लागले. जेव्हापासून मी सेटअप सांभाळायला लागले, पब्लिकमध्ये जायला लागले, पब्लिकची एकदम छान रिएक्शन यायला लागली. एखाद्या कार्यक्रमाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा अश्विनीच्या साऊंड सिस्टीममुळे कार्यक्रमाला एक वेगळाच रंग चढतो. ही ताई इतकी सुंदर ऑपरेट करते, परिसरात त्यांचं खूप मोठं नाव पण आहे. साऊंड ऑपरेटर म्हणून काम करणं हे जसं समाजासाठी वेगळं तसंच अश्विनीच्या घरच्यांसाठी देखील वेगळं काम होतं. मात्र आपल्या कामाप्रती निष्ठा जोपासत आपल्या साऊंड सिस्टीमने जेव्हा अश्विनीने एक वेगळा साथ चढवला त्यावेळी समाजासोबत आई वडिलांकडूनही तिला कामाची पोचपावती मिळाली. मुलगी कशी असते नाही का, मुलीला वाटतं मी जे सांगन ते पप्पांनी घेऊन द्यावं, पण माझं तसं नाहीये. मी स्वप्न असं पाहिलंय की पप्पांनी ज्या गोष्टीवर बोट ठेवावं ती वस्तू मी त्यांना आणून देईन. आवाजाच्या दुनियेत आणि स्पर्धेच्या युगात स्वतःला वेगळं सिद्ध करण्यासाठी अश्विनी अगदी तारेवरची कसरतच करते. कारण तिने घेतलेली जबाबदारी तिचं शरीर थकवत असली तरी मनाला काही थकू देत नाही. गायकवाड तुम्हाला मुलं किती, मुली किती? माझे पप्पा सांगायचे मला 3 मुली आहेत, आणि मुलगा विचारलं तर पप्पांचं तोंड थोडं बारीक व्हायचं नाही का, मुलगा नाही म्हणून. मग मी त्यावेळेस एक विचार केला, जर ही साऊंड ऑपरेटिंग मुलगा असतं तर त्यांनी काय केलं असतं, हा बिझनेस पुढे चालवला असता आणि साऊंड ऑपरेटिंग केली असती. मग मी एक असा विचार केला, जर हा बिझनेस जर मी केला तर असं थोडी ना असतं की हा बिझनेस फक्त मुलांनीच करावा, मुलींनी करू नये म्हणून. तर मग मी विचार केला की हा बिझनेस मी पण करणार आणि सगळ्यांना सिद्ध करून दाखवणार की हा बिझनेस एक मुलगीही करू शकते म्हणून. वडिलांचं स्वप्न, भावाची कमी, समाजाने दिलेले बोलणे या सगळ्याला फाट्यावर मारत अश्विनीने मात्र साऊंड ऑपरेटिंगच्या दुनियेमध्ये एक अनोखी भरारी घेतली आहे. तिच्या या मेहनतीला आयलवनगर कडून सलाम. आयलवनगर प्रस्तुत लय भारी नारी, पावर्ड बाय नगर IVF सेंटर. आई बाबा होण्याचं स्वप्न आता करा साकार. नगर IVF सेंटरमध्ये खास महिला दिनानिमित्त 15 मार्चपर्यंत करता येणार मोफत वंध्यत्व तपासणी. अनुभवी महिला डॉक्टर असलेल्या या सेंटरला आजच भेट द्या आणि सवलतीचा लाभ घ्या.